एकदम चमचमीत अशी तुम्हाला देखील हिरवी भरलेली मिरची बनवायची आहे का? चला तर मग. नमस्कार, रुचकर सूपमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज बनवणार आहे भरलेली मिरची. त्यासाठी लागणारं साहित्य बघा. मी इथे 5 ते 6 ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला आता आतमधून असे काप करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये व्यवस्थित मसाले भरता येतील. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यांना काप करून घेतलेले आहेत. असंच मी सर्व मिरच्यांना देखील आता काप करून घेणार आहे. असं सर्व आपल्याला मिरची मध्यभागी रेष देऊन कट करून घ्यायचे आहे आणि आतमध्ये मसाले भरून घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथे मिरचीमध्ये भरण्यासाठी लागणारे मसाले बघा. इथे मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला, इथं घरचाच एसर मसाला घेतलेला आहे, लाल तिखट, शेंगदाण्याचा कूट, हळद पावडर, घरचा मसाला घेतलेला आहे आणि इथे धने जिरची पूड घेतलेली आहे. चला तर आता आपण मसाला भरायचा बनवून घेऊयात. सगळ्यात अगोदर मी इथे घेतलेलं आहे 2 चमचे इतकं बेसन पीठ, 2 मोठे चमच शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे इतपत एसर मसाला, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद पावडर, 1 चम्मच घरचा मसाला, 1 चम्मच कांदा लसूण मसाला आणि अर्धा चम्मच धने जिरे पूड. या मसाल्यांवरती आता 1 पळी तेल घालून चांगलं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मी इथे 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे. आता सर्व मसाले असे मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले इथे आपले मिक्स करून झालेले आहेत. आता आपल्याला एक एक करत सर्व मिरच्यांमध्ये मसाले भरून घ्यायचे आहेत. कट केलेला भाग ओपन करायचा आणि यामध्ये आपल्याला सर्व मसाले असे भरून घ्यायचे आहेत. भरून झाला की इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये घातलेलं आहे 1 मोठी पळी असं तेल. आणखी 1 पळी तेल घालून घेणार आहे. आपल्याला इथे मिरच्या डीप फ्राय करायच्या नाही आहेत, शॅलो फ्रायच करायच्या आहेत. गॅस ऑन करून घेतलेला आहे. आता तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला भरून घेतलेल्या 1 मिरच्या अशा टाकून घ्यायच्या आहेत. सर्व मिरच्यांना आपण मसाले भरलेल्या साईडने उघडं टाकून घेतलेलं आहे. आणि कधीही आपल्याला असं डीप फ्राय करायचं, शॅलो फ्राय करायचं असल्यावर कढई अशी थोडीशी पसरटच घ्यायची आहे. सगळीकडून तेल देखील पसरलेलं आहे. आता आपल्याला याला 2 मिनिटासाठी झाकून वाफवून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाकून ठेवून बऱ्यापैकी आपण एका साईडने वाफवू दिल्या होत्या. आता दुसऱ्या साईडने देखील आपल्याला मिरची वाफवून घ्यायची आहे. पलटवून घेते. मी इथे मिरची हातानेच पलटवून घेत आहे. छान असं मिरच्या आपण पलटवून दुसऱ्या साईडने देखील वाफवून घेणार आहोत. परत एकदा झाकण ठेवून 2 मिनिटासाठी वाफवून घेते. आलटवून पलटवून आपण इथे 3 ते 4 मिनिट मिरच्या एकदम व्यवस्थित वाफवून घेतलेली आहे. आता जास्त गरम झालेल्या आहेत मिरच्या दोन्ही साईडनं, त्यामुळे मी चम्मचनं आलटून पलटून घेत आहे. छान एकदम आपल्या फ्राय मिरच्या झालेल्या आहेत. आता यावरती मी घालणार आहे आपण मिक्स करून घेतलेले थोडेसे जाडसर मसाले आणि थोडीशी कोथिंबीर. चला तर आता काढून घेऊया. आपण बनवून घेतलेली ढोबळी मिरची आता आपण इथे काढून घेणार आहोत. सर्व मिरच्या काढून झाल्या की आपण बनवून घेतलेल्या मसाल्यांची धार देणार आहोत यावरती. हे कढईमध्ये उरलेले
मसाले आहेत, एकदम छान खरपूस असे तळून घेतलेले आहेत. आता गार्निशिंगसाठी यावरती आपण घालणार आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली. आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.